नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्टोबर 2022 मध्ये जी कंबाईन पूर्व परीक्षा होणार आहे त्यासाठी अर्थशास्त्राचे कुठले कुठले मुद्दे महत्त्वाचे असू शकतात त्या मुद्द्यांची चर्चा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये करायची आहे। जे मुद्दे मला वाटतं की तुम्ही रिवाइज केले पाहिजेत पुढच्या काही महिन्यांमध्ये, ते मुद्दे मी आज स्लाइड्समध्ये दिलेले आहेतच, पण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण दिलेली आहे। एक PDF सिंगल पेज PDF तुम्हाला डाउनलोड करता येईल। त्या PDF मध्ये मी या मुद्द्यांची यादी दिलेली आहे। जस्ट तुम्ही त्या मुद्द्यांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि त्या यादीवर टिक करणं अपेक्षित आहे। कंबाईन पूर्वचा जो सिलेबस अर्थशास्त्रासाठीचा डिफाइन केलेला आहे त्यात दोन हेडिंग्स आपल्याला सापडतात। एक आहे भारतीय अर्थव्यवस्था, हाऊ इकॉनॉमी इज बिहेविंग, आपली अर्थव्यवस्था कशी आहे, त्याची रचना कशी आहे, त्यातले जे बृहत अर्थशास्त्रीय घटक आहेत ते कोणते कोणते आहेत, आणि दुसरा भाग जो आहे तो आहे पब्लिक फायनान्स, शासकीय अर्थव्यवस्था किंवा आपण त्याला सार्वजनिक वित्त म्हणतो, म्हणजे सरकारची तिजोरी, या तिजोरीत होणाऱ्या जमा आणि तिजोरीतून होणारा खर्च। तर या दोन मुद्द्यांच्या किंवा या दोन हेडिंग खाली आपला कंबाईन पूर्वचा सिलेबस डिफाइन केलेला आहे। त्यामुळे त्या मुद्द्यामध्ये आपल्याला जे मुद्दे सापडतात ते आपण फक्त इथे हायलाइट करूया। पहिलं सापडतं आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था या सदरामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम, त्यानंतर सापडतं शेती, ॲग्रिकल्चर, त्यानंतर आहे उद्योग, परकीय व्यापार, फॉरेन ट्रेड, बँकिंग, लोकसंख्या, पॉप्युलेशन। राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये याच्याऐवजी डेमोग्राफी हा शब्द वापरला, इथं लोकसंख्या हा शब्द वापरलेला। दारिद्र्य आणि बेरोजगारी जो युनिव्हर्सल सिलेबस आहे सगळीकडे लागणारा। मुद्रा आणि राजकोषीय नीती, मुद्रा नीती म्हणजेच मौद्रिक धोरण म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी, आणि राजकोषीय नीती किंवा राजकोषीय धोरण म्हणजेच फिस्कल पॉलिसी। जो मी दुसरा पार्ट सांगितला शासकीय अर्थव्यवस्था, पब्लिक फायनान्स, त्याच्यामध्ये दिलेले अर्थसंकल्प, लेखा आणि लेखा परीक्षण, ज्याला आपण अकाउंटिंग आणि ऑडिटिंग असं क्रमपद्धतीने म्हणू शकतो। या एक एक मुद्द्यांना आपण हात घालूया आणि यामध्ये महत्त्वाचे कुठले कुठले मुद्दे असू शकतात ज्यांची चर्चा आणि ज्यांची तयारी आपण करणं अपेक्षित आहे, त्या मुद्द्यांची यादी मी तुमच्याबरोबर शेअर करतोय। राष्ट्रीय उत्पन्न GDP या सदरामध्ये GDP, GNP, NNP आणि NDP या विविध संकल्पनांमध्ये काय फरक आहे याच्यावरचे प्रश्न सलग मागच्या 2 वर्षांमधल्या राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्व परीक्षांना विचारले गेलेले आहेत। त्यामुळे या ज्या 4 संकल्पना आहेत त्या 4 संकल्पनांमध्ये नेमके काय फरक आहेत, त्याची काय सूत्र आहेत ती व्यवस्थित केली पाहिजेत। राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमापाचे प्रयत्न, आतापर्यंत राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजलं, कसं मोजलं, कोणत्या कोणत्या समित्यांनी मोजलं, याच्यावरचे प्रश्न राज्यसेवा पूर्वलाच विचारत होते, पण आता ते कंबाईन पूर्वला पण विचारायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे त्याचे मुद्दे व्यवस्थित करणं अपेक्षित आहे। राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या 3 पद्धती आहेत, उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत, या 3 पद्धतींची सूत्र आणि या 3 पद्धतींमध्ये फरक, या 3 पद्धतींनी आपण कोणत्या कोणत्या टप्प्यांनी आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत आलेलो आहोत, 2015 मध्ये आपण काय नवीन पद्धत स्वीकारलेली आहे, हे मुद्दे सुद्धा आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे। आणि एक वेगळा आणि जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे क्षेत्रीय GDP। आपण जे 3 क्षेत्र ठरवलेले आहेत, कृषी, उद्योग आणि सेवा, तर एकूण GDP मध्ये कृषीचा वाटा किती, सेवांचा वाटा किती आणि उद्योगांचा वाटा किती, आणि रोजगारात पण कृषी, उद्योग, सेवांचा वाटा किती किती आहे, हा मुद्दा सलग राज्यसेवा पूर्व आणि त्यापेक्षा पण इथे कंबाईन पूर्वला विचारला गेलेला आहे। त्यामुळे GDP पेक्षा सुद्धा आणखी महत्त्वाचं ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात सलग तो आहे क्षेत्रीय GDP। तर या 3 क्षेत्रांचा वाटा कसा राहिलेला आहे आणि तो भारताचा देखील आणि महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातला महाराष्ट्राचा देखील, तर हे मुद्दे पण करणं अपेक्षित आहे। अलीकडे राष्ट्रीय आर्थिक वृद्धी दर या विषयक जे V शेप रिकव्हरी जीची चर्चा गेल्या 2 आर्थिक पाहणी अहवालामध्ये करण्यात आलेली आहे की आपली अर्थव्यवस्था जिचा आर्थिक वृद्धी दर हा थोडा मंदावत होता, पण 2020-21 जी काय कोविड लाट आलेली त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धी दर अगदी खाली गेलेला आणि आपल्याला V स्वरूपाचं नॉच दिसतो। मात्र ही रिकव्हरी ज्या गतीने अर्थव्यवस्था खाली गेली त्यापेक्षाही जास्त गतीने ती वर पण आलेली, तर V शेप रिकव्हरी आपल्याला जाणवलेली। तर हे V शेप रिकव्हरीवर पण सलग आता प्रश्न विचारले जातात, तर ते पण थोडं वाचणं अपेक्षित आहे। या V शेप पद्धतीवर आधारित काही U शेप, L शेप, W शेप अशा पण काही रिकव्हरी आहेत, K शेप रिकव्हरी पण आहे। या रिकव्हरीचे फरक आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे। GDP, जॉब्स, फॅक्टरी, एक्सपोर्ट्स यांचं मात्र V शेप रिकव्हरी झाली, ही फक्त GDPच्या बाबतीतच बघायला मिळाली। नोकऱ्या,
उद्योग आणि निर्यात याच्या बाबतीत मात्र ही रिकव्हरी खूप उशिराने बघायला मिळालेली आहे. त्याबाबतचं हे कार्टून त्यांनी रेखाटलेलं आहे. ठीक आहे. व्ही शेप रिकव्हरी, एल शेप रिकव्हरी. व्ही शेप रिकव्हरी म्हणजे एखादी अर्थव्यवस्था लवकर एखाद्या संकटातनं बाहेर येते, पण एखादी अर्थव्यवस्था उदाहरणार्थ दक्षिण आफ्रिका ती खूप उशिराने ती संकटातनं बाहेर येतच नव्हती, त्यामुळे तिथे एल शेप कर्व आपल्याला बघायला मिळाला. नंतर तो यू शेप झालेला आहे. आणि वाय शेप रिकव्हरी अशी पण काही देशांमध्ये बघायला मिळालेली की पॉलिटिशियन्स आणि आपण याच्यामध्ये तफावत निर्माण झाली. जसं श्रीलंकेत आपण आता बघायला मिळतं आपल्याला की कोविड आलं, आर्थिक संकट निर्माण झालं आणि त्याचं राजकीय संकटात रूपांतर झालेलं आहे. तर असे कर्व्स आपल्याला बघायला मिळतात. ते कर्व्स पण राष्ट्रीय उत्पन्न या निमित्तानं माहीत असणं अपेक्षित आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा शेती, कृषी. कृषी अर्थव्यवस्था अशा कुठल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये डिफाईन नाही आहे किंवा STI मुख्यला पण डिफाईन नाही आहे, पण कंबाईन पूर्वला मात्र कृषी क्षेत्रावर सरासरी 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ते पण हक्काचे मार्क्स आहेत, तर ते पण माहीत असणं अपेक्षित आहे. मी आत्ता जी 3 क्षेत्रं सांगितली, कृषी, उद्योग आणि सेवा, या 3 क्षेत्रांचा अर्थव्यवस्थेमध्ये GDPत वाटा किती आणि रोजगारात वाटा किती आहे, रोजगारात किती वाटा आहे ते दर्शवणारं एक उत्तम चित्र मला इंटरनेटवर सापडलेलं. इंडस्ट्री, उद्योगांवर एवढे लोक अवलंबून आहेत, सेवांवर एवढे लोक अवलंबून आहेत, पण ॲग्रिकल्चर सेक्टरवर तब्बल एवढे लोक अवलंबून आहेत आणि तरी त्यांचा वाटा GDPत कमी आहे. एवढे लोक शेतात काम करतात, पण देशाच्या उत्पन्नामध्ये ते खूप कमी योगदान देतात, त्यांचं स्वतःचंच कमी उत्पन्न आहे. आणि वर आणखी या ॲग्रिकल्चर सेक्टरला सरकार विविध योजना, विकासाचे उपक्रम यानं टेकू देण्याचा प्रयत्न करतात. तर या कृषी क्षेत्राला तारायला लागतं आपल्याला, कृषी क्षेत्राला सपोर्ट करायला लागतं आहे. WTOच्या काळामध्ये कृषी क्षेत्राला आपल्याला काहीतरी एक वेगळं एकतर योजना पुरवाव्या लागत आहेत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर WTOमध्ये काही मागण्या करायला लागत आहेत. तर हे शेती क्षेत्र थोडं माहीत असणं अपेक्षित आहे. सलग प्रश्न विचारलेच गेलेले आहेत, ते आहे GDPमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा किती राहिलेला आहे आणि 50-51 पासून तो कसा उतरता राहिलेला आहे, अलीकडे किती झालेला आहे, तर त्याची माहिती असणं अपेक्षित आहे. जेव्हा आपण क्षेत्रीय वाटा GDPमध्ये मोजतो, एरवी आपण जेव्हा GDP मोजतो तेव्हा त्याचे आकडे आपण कॉन्स्टंट मार्केट प्राईसला मांडत असतो, पण जेव्हा आपण क्षेत्रीय GDP मांडतो तेव्हा आपण ते कॉन्स्टंट बेसिक प्राईसला मांडतो. मग कॉन्स्टंट मार्केट प्राईस आणि कॉन्स्टंट बेसिक प्राईस म्हणजे मार्केट आणि बेसिक याच्यामध्ये काय फरक आहे, हे फरक पण माहीत असणं अपेक्षित आहे. कृषी आणि पंचवार्षिक योजना याच्यावर पण प्रश्न विचारलेले आहेत. कृषी क्षेत्राचे वृद्धी दर सुद्धा कसे राहिलेले आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. जमीन धारणा पद्धतीवर प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याची चर्चा मी पुढच्या स्लाइडमध्ये करतो. सेंद्रिय शेतीवर सलग प्रश्न विचारले गेलेले आहेत. कुठली राज्य, कुठले जिल्हे आणि सेंद्रिय शेतीबाबत सरकारचं धोरण कोणतं आहे. राज्यसेवा मुख्यला पण प्रश्न विचारले गेले की सेंद्रिय कशाला म्हणायचं वगैरे वगैरे. तर सेंद्रिय शेती महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो. त्याच्याबाबत जे मुद्दे आपल्याला सापडतात, पहिलं राज्य कोणतं, पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणता, किवीच्या बाबतीमध्ये आता प्रश्न विचारला गेला होता. तर सेंद्रिय शेतीबाबत जे मुद्दे सापडतील ते करणं अपेक्षित आहे. दोन्ही हरित क्रांत्या, पहिली आणि दुसरी, त्याचे जे जनक आहेत ते, पहिल्या हरित क्रांतीत आपण काय काय केलं, दुसऱ्या हरित क्रांतीत काय करतोय, दोघांसंबंधित काही धोरणं आपण जाहीर केलेले आहेत का ते पण, आणि हाय यील्डिंग व्हरायटीज प्रोग्रामसारखे प्रोग्राम्स ते करणं अपेक्षित आहे. आणि विविध कृषी योजना आहेत, त्यात नवीन युगातल्या काही योजना आहेत, त्याच्यावर पण सलग प्रश्न विचारले जातात. तर कृषी क्षेत्रामध्ये एवढं माहीत असणं अपेक्षित आहे. याला जोडीने अलीकडे आपण जे 3 कृषी कायदे केले होते त्याची एक तोंड ओळख का होईना आपल्याला असणं अपेक्षित आहे. लँड रिफॉर्म्स, उदाहरणार्थ जमीनदारी पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत, थोडं रसिक होण्यासाठी किंवा रसभरीत होण्यासाठी सगळी ठिकाणी अमरीशपुरी दाखवलेलं आहे. ते जमीनदारी पद्धत कुठे काही पिक्चर्समध्ये तो जमीनदार आहे, काही पिक्चर्समध्ये तो गावांचा मुखिया आहे आणि काही ठिकाणी तो स्वतःच्या जमिनीचा, एका छोट्या जमिनीचा मालक पण दाखवलेला आहे. तर जमीनदारी पद्धत पूर्वी कुठे अस्तित्वात होती, कोणी ती लागू केलेली, उदाहरणार्थ कॉर्नवालिसने लागू केलेली, किंवा रयतवारी पद्धत मुंबई मध्य प्रांत, बेरळ प्रांतात होती, थॉमस मंद्रो, अलेक्झांडर रीड, आणि इकडे पंजाब आणि अवध, आग्रा प्रांतामध्ये महालवारी पद्धत, ज्याला विलियम बेंटिकचे संबंधित इंग्रज अधिकारी आहेत. हे जोड्या लावा कित्येक वेळा विचारले गेलेले आणि जसंच्या तसं कंबाईन पूर्वला याच्यावर सलग प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर या 3 पद्धती कोणी लागू केल्या, कोणत्या पद्धतीमध्ये स्वतः जमीनदार हा जमिनीचा मालक असतो आणि कुठे त्याची मालकी चालली गेलेली असते. तर याचं कंपॅरेटिव्ह अभ्यास केला तर तो इतिहासात पण आणि अर्थशास्त्रात पण आपल्याला मदतीचा ठरणार आहे.
कृषी क्षेत्रानंतर दुसरं सिलेबसमध्ये मुद्दा दिलेला तो आहे उद्योग क्षेत्र. उद्योग क्षेत्राचा आपण GDP मध्ये किती वाटा राहिलेला आहे हे पण प्रश्न विचारला गेलेला आहे. अलीकडे उद्योग क्षेत्राचा वाटा किती राहिलेला आहे, 2014च्या आसपास तो कसा घसरत होता आणि उद्योगांचा GDP मधलाच वाटा नाही तर IIP मधला पण उद्योगांचा वाटा कसा घसरत होता, उद्योगांचा IIP कसा घसरत होता आणि त्यातला चालना देण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले तर ते पण माहीत असणं अपेक्षित आहे. या संबंधित आपण जी काही औद्योगिक धोरणं जाहीर केलेली आहेत आणि त्यात पण महत्त्वाचं म्हणजे नवीन औद्योगिक धोरण, तर ही एक 5-6 महत्त्वाची औद्योगिक धोरणं आहेत ती पण माहीत असणं अपेक्षित आहे. अलीकडे आता महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर पण राज्यसेवा मुख्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण आणि त्यानंतर कोणती धोरणं जाहीर केलेली, तेव्हा मुख्यमंत्री कोण होते असं पण एक प्रश्न विचारला गेलेला होता, तर ते पण माहीत असणं अपेक्षित आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचं वर्गीकरण, नवीन वर्गीकरण आपण 2020-21 पासून लागू केलेलं आहे. त्यासाठी आपण या MSME ॲक्टमध्ये काय बदल केलेले आहेत, काय अमेंडमेंट केलेली आहे ती सुद्धा माहीत असणं अपेक्षित आहे. जागतिक उद्योग क्षेत्रात भारताची क्रमवारी असा पण प्रश्न आता अलीकडे विचारला गेलेला आहे. उदाहरणार्थ ज्यूट उत्पादन असेल, कापूस उत्पादन असेल, लोह उत्पादन असेल, कोळसा उत्पादन असेल, लोहाचं खनिज उत्पादन पण असेल किंवा उद्योग क्षेत्रामध्ये जे येतात ते सगळे, खनिज तेल पण येतं, त्याच्यामध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे सध्या आणि जर तो 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकावर असेल तर मग पहिल्या क्रमांकावरचा देश कोणता आहे, तर ही क्रमवारी पण थोडीशी काढून ठेवणं अपेक्षित आहे. कारण त्याच्यावर जर प्रश्न विचारला गेला आहे तर त्या पद्धतीचा परत एक पॅरलल प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. उद्योगांसंबंधीच्या योजना त्या स्टार्टअप इंडियापासनं, स्टँडअप इंडियापासनं मेक इन इंडियापर्यंत येऊन थांबतात, त्या योजनांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. यावर प्रश्न विचारला जाईल आणि सरासरी एक प्रश्न असणारच आहे. आर्थिक वृद्धी दर जसा आपला घटलेला आहे तसा औद्योगिक वृद्धी दर, ज्याला आपण IIP म्हणतो, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, तर त्याच्यामध्ये तो इंडेक्स पण माहीत असणं अपेक्षित आहे. त्याच्यावर आतापर्यंत जरी कंबाईन पूर्वला प्रश्न विचारला गेलेला नाही आहे तर तो प्रश्न आता विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे IIP त्याचं बेस इयर कोड मोजतं आणि सध्या त्याचा वृद्धी दर कसा राहिलेला आहे, 2014मध्ये आपण कसं मायनसमध्ये गेलो होतो आणि आता नंतर परत प्लसमध्ये कसं येतोय, 2020-21 मध्ये परत हा कसा घटलेला आहे ते आकडे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. परकीय व्यापार या सदरामध्ये ज्याच्यात कंपल्सरी प्रश्न विचारलेच जातात. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट, आपली इम्पोर्ट खूप जास्त आहे आणि एक्सपोर्ट खूप कमी आहे ते दर्शवणारं हे चित्र किंवा कार्टून. सर्वाधिक आयात आणि सर्वाधिक निर्यात याचे आकडे आणि दिशा आणि रचना करणं अपेक्षित आहे. दिशा कोणत्या देशांकडून आपण सर्वाधिक आयात करतो आणि कोणत्या देशांना सर्वाधिक निर्यात करतो. रचना कशाची सर्वाधिक आयात करतो आणि कशाची सर्वाधिक निर्यात करतो. हे टॉप 5 माहीत असणं अपेक्षित आहे आणि गेल्या 3 वर्षांचे म्हणजे 2019-20, 2020-21 आणि 2021-22 असे 3 वर्षांचं करणं अपेक्षित आहे. जर ऑक्टोबरमध्ये परीक्षा आहे तर 21-22चे पण आकडे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. तर दिशा आणि रचना, आयात आणि निर्यातीचे आणि आपले टॉप पार्टनर्स जर इम्पोर्ट एक्सपोर्ट दोन्ही कॅल्क्युलेट केले, दोन्ही टोटल केले तर आपले टॉप ट्रेड पार्टनर्स कोणते आहेत ते पण माहीत असणं अपेक्षित आहे. अनुकूल व्यापार म्हणजे काय आणि प्रतिकूल व्यापार म्हणजे काय आणि कोणत्या 2 वर्षांमध्ये आपला व्यापार अनुकूल राहिलेला आणि प्रतिकूल राहिलेला याच्यावर पण प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर ते पण माहीत असणं अपेक्षित आहे. FDI आणि सेज हे आयोगाचे आवडते मुद्दे, त्याच्याबाबत FDIचं धोरण काय आहे. आपण आता विमा क्षेत्रातल्या FDIमध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत, उदाहरणार्थ 49%वरून 74% आणलेलं आहे. सेसच्या बाबतीमध्ये 2022च्या बजेटमध्ये काही घोषणा झालेल्या आहेत, तर या घोषणा चालू घडामोडींच्या उद्देशाने पण माहीत असणं अपेक्षित आहे. सेज क्षेत्र किती, विकासक किती, त्या विकासकांना आणि सेज प्रकल्पांना काय कर सवलती मिळतात ते पण माहीत असणं अपेक्षित आहे, कारण त्याच्यावर आता सलग प्रश्न विचारले जातात. तर हे एवढे मुद्दे मला परकीय व्यापारातले महत्त्वाचे वाटतात. परत विषय बदल करतो. एक्सपोर्ट इम्पोर्ट, नेहमी एक्सपोर्ट कमी राहिलेली आहे आणि इम्पोर्ट आपली खूप जास्त राहिलेली. आपण खूप कमी निर्यात करतो आणि खूप जास्त आयात करतो. मोटू पतलूचं कार्टून मुद्दाम दाखवलेलं आहे, पण हे मोटू पतलू 2 वेळा रिव्हर्स झालेले आहेत. पतलू हा एकदा मोटू झालेला आहे 72-73 मध्ये आणि 76-77 मध्ये. पण 72-73 मध्ये आपली आयातीपेक्षा निर्यात जास्त होती, 76-77 मध्ये पण आयातीपेक्षा निर्यात जास्त होती. कितीने जास्त होती, का जास्त झालेली
आणि त्याचे काय परिणाम होतात हे सगळे मुद्दे आपल्याला लिंक करता आले पाहिजेत. अगदी ट्रेड डेफिसिटपासनं तर रुपी ॲप्रिसिएशन किंवा रुपी डिप्रिसिएशनपर्यंत. तर हे मुद्दे लिंक करता आले पाहिजेत, त्याच्यावर सलग प्रश्न विचारले जातात. दुसरं आहे चायनाबरोबरचं आपलं ट्रेड डेफिसिट. चीनला आपण प्रचंड चीनकडनं आयात करतो. हे शिप दाखवते, चायनीज शिप आहे, खूप सारे कंटेनर्स येतात भारतामध्ये आणि हे छोटीशी एक बोट जाते भारताची चायनाला, छोटंसं एक्सपोर्ट करतोय आपण. ते पण इतकं रॉ करतो आपण की अगदी लोह खनिज, कापूस असले अगदी दुय्यम पदार्थ, दुय्यम वस्तू आपण निर्यात करतो आणि असल्या प्राथमिक वस्तू आयात करतो, इलेक्ट्रॉनिकपासनं तर अगदी भांडवली वस्तूंपर्यंत. तर या सगळ्या आपण आयात करतो. चायनाबरोबर खूप मोठा ट्रेड डेफिसिट आहे आपला, तर हे पण माहीत असणं अपेक्षित आहे. चायनाबरोबरचा आपला व्यापार प्रतिकूल आहे, अमेरिकेबरोबरचा आपला व्यापार अनुकूल आहे. हे अनुकूल काय, प्रतिकूल काय, या व्याख्या किंवा हे संकल्पना पण आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. पुढचा मुद्दा आहे बँकिंग. बँकिंग क्षेत्रामध्ये विचारलं जातं ते पैशाची कार्ये आणि पैशाचा साठा. बँकिंग या सदराची सुरुवातच मुळात पैशाची कार्ये, पैशाचा साठा आणि चलनवाढ या मुद्द्यांपासून होते. कारण इथनं हे जर समजलं तरच आपल्याला बँकिंग सदर समजतं. जरी बँकिंग हे हेडिंग दिलेलं असलं तरी पैशाची कार्ये आणि पैशाचा साठा म्हणजे M0, M1, M2, M3 याच्यावर सलग प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि पैशाची जी 4 महत्त्वाची कार्ये आहेत त्याच्यावर पण सलग प्रश्न विचारले गेलेले आहेत. तरी कार्ये आणि पैशाचा साठा हे करणं अपेक्षित आहे, तरच बँकिंग क्षेत्रात आपल्याला प्रवेश करता येतो. अलीकडे आपण मोठमोठ्या बँक निर्माण करतोय आणि सगळ्या अर्थव्यवस्थेचा गाडा चालवण्याचं बँका चालवतात हा सगळा अर्थव्यवस्थेचा गाडा आणि बँकाच आता संकटात सापडलेल्या आहे आणि त्याला ते म्हणतात की आता तू अर्थव्यवस्थेला चालव. तर अवघड झालेलं आहे सगळं. तर बँकांचं वर्गीकरण, बँकांचं विलिनीकरण, बँकांचे मुख्यालय आणि बँकांचे मोटो याच्यावर फार पूर्वी प्रश्न विचारत असत. आता त्याच्यावर परत प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. बँकांचं वर्गीकरण उदाहरणार्थ खाजगी, सरकारी 1991च्या आधीच्या नंतरच्या असं काही वर्गीकरण आपण करतो, ते वर्गीकरण माहीत असणं अपेक्षित आहे. विलिनीकरण आपण अलीकडे करतोय, कुठल्या कुठल्या बँका अलीकडे कोणत्या कोणत्या बँकांमध्ये विलीन झालेल्या आहेत त्याच्यावर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावर प्रश्न विचारला जाण्याची खूप दाट शक्यता आहे. या बँकांचं मुख्यालय आणि मोटो याच्यावर जोड्या लावा अलीकडे विचारलं गेलेलं होतं. राज्यसेवा पूर्वला पण विचारलं गेलं होतं, ते इथे कंबाईन पूर्वला रिपीट होण्याची शक्यता असू शकते. अशा काही बँका आहेत ज्यांना 75 वर्ष 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत का, तर ती पण थोडंसं शोधणं अपेक्षित आहे. नरसिंहन समिती 1991 या समितीने काही शिफारशी केलेल्या आहेत, ज्या शिफारशी आपण टप्प्याटप्प्याने लागू करतोय. या शिफारशी नेमक्या काय होत्या आणि त्याचा अवलंब करता करता आपण अगदी आता त्याला 1991 म्हणजे आता जवळपास 30 वर्ष उलटलेले आहेत. त्या समितीच्या शिफारशी आपण अजूनही फॉलो करतोय. उदाहरणार्थ आता बँकांचं जे विलिनीकरण होतं ते नरसिंहन समितीने तेव्हा सांगितलेलं ते आपण आत्ता फॉलोसुद्धा करतोय. तर हे पण माहीत असणं अपेक्षित आहे. डिजिटल अर्थव्यवस्था या मुद्द्यावर सलग प्रश्न विचारलेले आहेत. काही उदाहरणं मी काढून टाकू. उदाहरणार्थ UPI, डिजिटल रुपी किंवा पेमेंट बँक या संबंधित काही प्रश्न अलीकडे विचारले गेले. तर डिजिटल रुपया याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता 2022च्या बजेटमध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी असं घोषित केलेलं होतं की रिझर्व्ह बँक नवीनच लवकरच डिजिटल रुपया प्रकाशित करेल. तर ते माहीत असणं अपेक्षित आहे. सहकारी बँका एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याचं वर्गीकरण कसं करतात आणि ह्या सहकारी बँकांच्या वर नेमकी नाबार्ड कसं काम करते ते पण माहीत असणं थोडंसं अपेक्षित आहे. आणि त्या अँगलनं नाबार्ड हे परत एक अधोरेखित झालेला मुद्दा आहे, ज्याच्यावर सलग प्रश्न विचारले जातात. नाबार्ड, त्याची स्थापना, तिच्या संबंधित समिती कधी स्थापन झालेली आहे आणि तिचं मुख्य कार्य आणि इतरही कार्य नाबार्ड आणि ते कार्यसुद्धा 2-3 मुद्द्यांमध्ये डिवाईड केलं जातं. तर ते पण माहीत असणं अपेक्षित आहे. तर बँकिंग अगदी बँकांचं वर्गीकरणापासून तर नाबार्डपर्यंत, जी खरं तर बँक नाही आहे, एक नॉन बँक आहे, एक भांडवली बाजारात काम करणारी एक संस्था आहे. तर पैशाची कार्यपासून नाबार्डपर्यंत एवढा सारा व्याप हा बँकिंग क्षेत्रामध्ये येतो. तर त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. M0, M1, M2, M3 हे सुद्धा करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ एक चित्र मी दाखवलेलं आहे. M0 पैसे होतो या डबक्यामध्ये. M0 म्हणजे आपल्या हातातील चलनी नोटा आणि नाणी, त्याला आपण M0 मध्ये टाकतो आणि इतरही मुद्दे आहेत अर्थातच त्याच्यामध्ये. पण जेव्हा आपण हे पैसे जोपर्यंत स्वतःकडे असतात तेव्हा तोपर्यंत ते M0 मध्ये असतात, M1 मध्ये पण असतात. पण एकदा ते आपण काय बँकिंग यंत्रणेत टाकले, एखाद्या आपण बचत खात्यामध्ये किंवा चालू खात्यामध्ये टाकले की M1, M2, M3 ची सर्कल्स सुरू होतात. तर ते M0 काय, M1 काय, M2 काय आणि M3 काय आहे
आणि ते रेड्डी गटाने कसे सुचवलेले आहेत आणि ते आंतरराष्ट्रीय पठडीमध्ये कसे बसतात, तर मला वाटतं त्या संकल्पना महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. बँकांचं विलिनीकरण, विजय दीनानाथ चव्हाण किंवा याला विचारलं की 3 बँक ज्या मर्ज झाल्या त्या कोणत्या कोणत्या, तर तो विजय दीनानाथ बरोडा बँक असं म्हणतो. ते सोपंच आहे लक्षात ठेवायला की बरोडा बँकेमध्ये विजया बँक आणि दीनानाथ बँक मर्ज झाल्या, तर त्या असले कार्टून्स आणि मेमेस पण सापडतात. बँकिंग क्रायसिस आणि या बाबतीमध्ये आधीचं सरकार आताच्या सरकारवर किंवा आताचं सरकार आधीच्या सरकार हे सगळं खापर फोडतं. बँकिंग क्रायसिस आणि हे क्रायसिस हे NPA क्रायसिस आहे, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. बँका जे कर्ज देतात ती कर्जांची परतफेड होत नाही आहे, बँका संकटात क्रमाक्रमाने सापडतात. आणि या संकटाचं कारण कोण, NPA हा का वाढलेला बँकांचा आणि त्याच्यावरचे उपाय काय, आणि त्या बाबतीमध्ये नरसिंहन 2 समितीने काय सांगितलेलं होतं. तर हे सगळं थोडंसं लिंक जर करता आलं तर मला वाटतं आणखी चांगला अभ्यास होऊ शकतो, ज्याच्यावर प्रश्न बनतात. बॅड बँक याची चर्चा मी आधीच्या राज्यसेवा पूर्वचे स्ट्रॅटेजीचा जो व्हिडिओ होता त्याच्यात मी याच्यावर चर्चा केलेली आहे. तर नार्क नावाची एक बॅड बँक आपण आता स्थापन केलेली आहे. बँकांचा जो वाढता NPA आहे तो NPA या बॅड बँका स्वतःच्या डोक्यावर घेतात आणि त्यांची वसुली करतात. यासाठी काही बॅड बँका इतर देशांमध्ये पण कार्यरत आहेत. अशी एक बॅड बँक आपण आता भारतामध्ये नार्क नावाने स्थापन केलेली आहे. पुढचा मुद्दा सिलेबसमध्ये दिलेला आहे लोकसंख्या पॉप्युलेशन. याच्यामध्ये लोकसंख्या बदलाच्या अवस्था करणं अपेक्षित आहे. याच्यात सरासरी एक प्रश्न सलग विचारला जातो की लोकसंख्या बदलाच्या कोणत्या कोणत्या अवस्था आहेत. आत्ता विचारलं राज्यसेवा मुख्यला की ते कोणी मांडलेल्या वगैरे वगैरे. पहिली, दुसरी, तिसरी अवस्था 5 अवस्था आहेत खरं तर. या पहिल्या 3 अवस्थांमध्ये काय काय बदल होतात, जन्मदर, मृत्यूदर, जननदर यांचा काय काय संबंध आहे, लोकसंख्या स्थिरीकरण कुठे होणार आहे आणि आपल्या त्यासंबंधीची लोकसंख्या धोरणं जी 2 महत्त्वाची आहेत आणि 2 त्यासंबंधीची आरोग्याची धोरणं पण. 2 लोकसंख्या धोरणं, 2 आरोग्याची धोरणं ही माहिती असणं अपेक्षित आहे. लोकसंख्या धोरण याच्यावर प्रश्न विचारले जातात. हक्काचा मार्क आहे तो कुठे जायला नको. लिंग गुणोत्तर आणि घनता याच्यावर सलग प्रश्न राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्वला तर विचारले जातातच. कंबाईन पूर्वमध्ये मला जेव्हा मी मागच्या काही प्रश्नपत्रिका काढल्या तर नागरीकरणावर जरा बऱ्यापैकी प्रश्न विचारले गेलेले दिसतात. नागरीकरणाचा एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन आता त्यांनी विचारला होता तो बाद पण झालेला, पण नागरीकरणाचे आकडे आणि त्याच्यावरचे जे प्रश्न विचारले जातात ते मात्र बाद होत नाहीत. त्याच्यावरचे पर्टिक्युलर प्रश्न आहेत आणि ते माहीत असणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राचं आणि देशाचं नागरीकरण किती आहे, त्याची गती किती आहे, आधी किती होतं आता किती आहे, हे सगळे मुद्दे माहीत असणं अपेक्षित. नागरीकरणाचे परिणाम वगैरे वगैरे हे पण मुद्दे माहीत असणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या, महाराष्ट्राच्या अगदी प्रत्येक टॉप जिल्हे आणि खालचे जिल्हे या सगळ्यांची कंपॅरेटिव्ह आकडे तुम्ही केलेले असणारच आहेत, तर ते व्यवस्थित परत करणं अपेक्षित आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये काही प्रश्न राज्यसेवा पूर्वपेक्षा पण कंबाईन पूर्वच्या परीक्षांमध्ये हायलाईट होताना दिसतात. तर त्यांचे आकडे विशेषतः महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचे तर ते पण करणं अपेक्षित आहे. इवन राज्यांचे पण विचारले गेलेले आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये लोकसंख्येतलं प्रमाण आणि एकूण लोकसंख्या या बाबतीमध्ये जी माहिती गोळा करता आली तर ती माहिती गोळा करून ठेवा. नागरीकरण याच्या बाबतीमध्ये प्रश्न मी आत्ताच सांगितलं की ते परत परत रिपीट होतात. ते दर्शवणारं एक खूप सुंदर चित्र इथे दाखवलेलं आहे. वर शहर दाखवलं आहे, खाली खेड दाखवलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या वाढते ते उलट दाखवलेलं अर्थातच, आणि नोकऱ्या मिळत नाहीत कारण तिथे डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट असते आपल्याला माहिती आहे, किंवा सीजनल अनएम्प्लॉयमेंट असते. लोकसंख्या वाढत असते, मग आता त्यांना रोजगार कुठे मिळणार, तर शहरांमध्ये मग मिळणार. हे लोक स्थलांतरित करतात. जॉब्स, इथे जॉब्स लिहिलेले, नोकऱ्यांच्या निमित्ताने लोक शहरात स्थलांतरित करतात. हा एक माणूस चढताना दिसतोय. आणि नागरीकरण, असं नागरीकरण वाढत जातं आहे. 1951च्या जनगणनेपासून आत्तापर्यंतच्या जनगणनेपर्यंत हे बदल कसे झालेले आहेत माहीत असणं अपेक्षित आहे. पण एकदा का नागरीकरण झालं की नागरीकरणाचे वेगळे प्रश्न असतात की तिथे रेंट वॅकन्सी नाही, भाडं द्यायला लागते, अफोर्डेबल म्हणजे हाऊसिंग नाही, स्वच्छता नाही, सुविधा नाही, आणि हे सगळं परत एक तो वेगळ्या चक्रामध्ये सापडतो. तर हे सगळं नागरीकरण, नागरीकरणाचे प्रश्न, नागरीकरणाच्या समस्या या मुद्द्यांपर्यंत हे प्रश्न बनतात. हे आणि त्या पद्धतीचे प्रश्न विचारले पण गेलेले आहेत. पॉप्युलेशनवर आत्ता एलन मस्कने आणखी ट्विट केलेलं होतं. त्याला बरेचसे मुलं आहेत, एक 4, 5, 6 काय 7 मुलं असतील. पॉप्युलेशन कोलॅप्स इज सेकंड बिगेस्ट डेंजर टू सिव्हिलायझेशन असं म्हणतो तो. म्हणजे पॉप्युलेशन आता
जरी आपण पॉप्युलेशन एक्सप्लोजन या मुद्द्याला या टप्प्याला पार केलेला आहे, तरी आता पॉप्युलेशन वाढण्याची, लोकसंख्या वाढीची जी गती आहे ती कमी झालेली आहे आणि ती धोकादायक आहे असं तो म्हणतोय. आणि हे विचित्रच आहे, म्हणजे असली बिलियनियरी आणि श्रीमंत लोक जर असं बोलायला लागले तर अवघडच आहे. दारिद्र्य आणि बेरोजगारी आयोगाचा आणि सर्व परीक्षांचा आवडता मुद्दा दारिद्र्य आणि बेरोजगारी. तर विविध तज्ज्ञ समित्यांची दारिद्र्य गणना युनिव्हर्सल आणि एव्हरग्रीन टॉपिक आहे. तेंडुलकर असू देत, रंगराजन असू देत, या समित्यांनी, आणि आता नीती आयोगानं जी एक समिती स्थापन केली होती त्या समितीने काय काय सांगितलेलं त्याच्यावर पण प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. तर तज्ज्ञ समित्यांनी काय काय दारिद्र्य गणना केलेली, त्यांचे विशिष्ट काही आकडे आपल्याला सापडतात, जे मी बार्टीच्या व्हिडिओमध्ये एकदा संपून टाकलेले आहेत सगळे. तर ते मुद्दे सगळे व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सवर कंबाईन पूर्वला पण प्रश्न विचारले जातात. MPI त्याचा जो नागवणूक दर आहे त्याच्यावर सलग प्रश्न सापडतात आपल्याला. बेरोजगारीचे प्रकारांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. आत्ता ज्या कंबाईन पूर्व झालेल्या त्याच्यावर पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. बेरोजगारीचे प्रकार शहरी आणि ग्रामीण कोणते आहेत, आणि त्यातल्या त्यात ग्रामीण आणि त्यातल्या त्यात जी डिस्गाईज प्रच्छन्न बेरोजगारी आपल्याला बघायला मिळते तर त्याच्यावर सलग प्रश्न सापडतात. मानव विकास निर्देशांकावर जरी प्रश्न विचारत गेलेले नसले तर मानव विकास निर्देशांक हा राज्यसेवा पूर्वचा मेन टॉपिक आहे, पण कंबाईन पूर्वाला जरी त्याच्यावर खूप कमी प्रश्न विचारले गेलेले आहेत तरी हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. तर मानव विकास निर्देशांक याच्या बाबतीमध्ये जे जे मुद्दे आणखी आपल्याला करता येतील तर ते त्याचे आयाम आणि भारताचा क्रमांक वगैरे, हे जसं तिकडे करायची राज्यसेवा पूर्वला तयारी तसं इकडे पण त्याची तयारी करायची आहे. दारिद्र्य, गरीब माणूस आहे, कचऱ्यात काहीतरी शोधतोय आणि त्याला एक पेपर मिळाला, वॉर ऑन पॉवर्टी मार्क्स 50 इयर्स, की दारिद्र्याविरुद्धचा जो लढा आहे त्या लढ्याला 50 वर्ष पूर्ण होतात आणि तो गरीबच आहे शेवटी. तो पेपर पण तसंच त्याला सापडतोय. दारिद्र्यात वाढ झालेली आहे कोविडमुळे. बेरोजगारीमध्ये वाढ झालेली आहे. 45 वर्षात एवढी अनएम्प्लॉयमेंट बघायला मिळाली नाही. एवढी अनएम्प्लॉयमेंट आपण आत्ता या काळामध्ये बघतोय. कार्टून पण त्यांनी रेखाटलेलं आहे. आणि ह्या बेरोजगारीमध्ये आत्ता कोविडने आणखी भरपण घातलेली आहे. तर बेरोजगारीचे दर अलीकडे कोणते राहिलेले आहेत, कोणत्या पद्धतीने आपण बेरोजगारीचे दर मोजतो, ते अगदी US पासनं तर CDS करंट डेली स्टेटसपर्यंतचे, तर ते पण माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे. एक मी पण सापडलं मला. सो नंबर ऑफ अनएम्प्लॉयड इन इंडिया विल ओव्हरटेक चायनाज टोटल पॉप्युलेशन. म्हणजे आपण आता 2024मध्ये चायनाच्या पॉप्युलेशनला मागे टाकणार आहोतच, पण बेरोजगारांचं प्रमाण इतकं वाढतं आहे की नसते बेरोजगार जरी भारतातले पकडले तरी आपण अख्ख्या चायनाच्या टोटल पॉप्युलेशनला मागे भविष्यामध्ये टाकण्याची शक्यता आहे. तर हे बेरोजगारी एक मोठं भूत आहे, त्याला सामोरं जातोय आपण. सर्वाधिक तरुण भारतामध्ये राहतात, म्हणजे सर्वाधिक बेरोजगार आहेत, हे पण एक मोठी समस्या आहे. तर या समस्येवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण. मौद्रिक, ज्याला आपण चलनविषयक धोरण म्हणतो, ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो, आणि दुसरी पॉलिसी आहे राजकोषीय धोरण, ज्याला आपण फिस्कल पॉलिसी म्हणतो. मॉनिटरी पॉलिसी म्हणजे जी देशातला पैसा, देशातली चलनवाढ, देशातलं चलन याच्याशी संबंधित असणारी पॉलिसी आहे. आणि जो मॅन्युप्युलेट करतो ते आहे रिझर्व्ह बँक. हा माणूस जो दाखवला आहे, जो मॉनिटरी पॉलिसी राबवतो आहे, तो आहे रिझर्व्ह बँक. फिस्कल पॉलिसी म्हणजे सरकारची तिजोरी म्हणजे फिस्कल म्हणजे राजकोष, राज्याचा कोष. सरकारची तिजोरी, त्या तिजोरीमध्ये येणारी जमा म्हणजे कर वगैरे, आणि खर्च म्हणजे योजना किंवा प्रशासन चालवणे वगैरे वगैरे, याच्या संबंधित असणारं धोरण त्याला फिस्कल पॉलिसी म्हणतात. ते कोण राबवतं? तर सरकार. म्हणजे इथे आहे तर रिझर्व्ह बँक, इथं आहे तर सरकार. या दोन धोरणांमधला फरक, या धोरणांची साधनं आणि या दोन धोरणांची उद्दिष्ट ती अगदी व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. कंपल्सरी याच्यावर एक प्रश्न असतो आणि तो थोडासा फरक स्पष्ट करा या तत्वावरच असतो की खालीलपैकी कोणती साधनं ही मौद्रिक धोरणाची आहेत आणि राजकोषीय धोरणाची नाहीत, असा सरळ एक सोपा प्रश्न विचारला जातो. तर हे माहिती पाहिजे, आणि ते एकदा जर माहीत झालं की त्याचे प्रश्नाची उत्तरं देणं खूप सोपं असतं. मौद्रिक धोरणाची काय काय उद्दिष्ट आहेत, राजकोषीय धोरणाची काय काय उद्दिष्ट आहेत, आणि ती दोन्ही जर कम्पेअर करता आली तर आपल्याला आणखी चांगलं पद्धतीने समजू शकतं. उदाहरणार्थ मौद्रिक धोरण दर्शवणारं एक सुंदर चित्र, याच्यापेक्षा खूप आणखी सुंदर चित्र असूच शकत नाही. रिझर्व्ह बँक बँकांना जी वागणूक देतं ते बँका आपल्याला वागणूक देतं. म्हणजे आता ही पब्लिक आहे, म्हणजे आपण आहेत, आपल्या हातात पैसा आहे, आपल्या खिशात पैसा आहे, हा पैसा आपण खर्च करतो. हा पैसा आपल्याकडचा वाढला की आपण काय करतो, वस्तू घेतो, वस्तूंची मागणी वाढते आणि चलन वाढवते, महागाई होते. ही महागाई ही रांगणाऱ्यापेक्षा पण चालणारी असली पाहिजे. तर अर्थव्यवस्था ही व्यवस्थित
गतिमान राहते, अर्थव्यवस्थेला चालना दिली जाते चलनवाढीच्या साह्याने. यासाठी आपल्याकडे पैसे पाहिजेत. या पैशाचा सगळ्यात मोठा स्रोत हा बँक आहेत आणि बँकांसाठीचा मोठा पैशाचा स्रोत आहे रिझर्व्ह बँक. म्हणजे आपल्याकडचा पैसा, थोडक्यामध्ये बाजारातली चलनवाढ ही जर नियमित करायची असेल तर आपल्याकडचा पैसा नियमित करायला पाहिजे. तो नियमित करायचा असेल तर बँकांकडचा पैसा नियमित करायला पाहिजे आणि तो नियमित करण्याचं साधन हे रिझर्व्ह बँकेकडे असतं. आणि ते सगळ्यात मोठं साधन म्हणजे रेपो दरासारखे दर. हा रेपो दर म्हणजे फटाका आहे. जर रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवला तर बँका आपल्याला ज्या दराने कर्ज देतात तो कर्जाचा व्याजदर वाढत असतो आणि या पद्धतीने मॉनिटरी पॉलिसीचे जे सिग्नल्स असतात ते ट्रान्सफर होत असतात. ही साधनं कोणती आहेत, इन्स्ट्रुमेंट्स कोणते आहेत मॉनिटरी पॉलिसीचे? काही डायरेक्ट आहेत, काही इनडायरेक्ट आहेत, काही क्वालिटेटिव्ह आहेत, काही क्वांटिटेटिव्ह आहेत. याच्यामध्ये पण CRR SLR हे कसे वेगळे आहेत आणि रेपो रेट, बँक रेट, रिव्हर्स रेपो रेट हे कसे वेगळे आहेत ही पण माहिती असणं अपेक्षित आहे. मॉनिटरी पॉलिसी म्हणतात याला. आणि दुसरं आहे फिस्कल पॉलिसी. सरकार राबवतं ते. समजा हे सरकार आहे. सरकार हा एक मोठा रहाट गाडा, एक मोठं प्रशासन चालवत असतं, देशाची अर्थव्यवस्था चालवत असतं. काय करतं ते गोळा करतं काहीतरी. टॅक्स रेव्हेन्यू गोळा करतं आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू पण गोळा करतं. काही कॅपिटल रिसिट्स पण असतात आणि ह्या गोळा करून गव्हर्नमेंट स्पेंडिंग करतं. म्हणजे सरकार खर्च करतं, स्वतः खर्च करतं. जर हा रेव्हेन्यू अपुरा पडला तर सरकार कर्ज घेतं, ज्याला बॉरोविंग म्हणतात. हे 3 मुद्दे, बॉरोविंग, गव्हर्नमेंट स्पेंडिंग आणि टॅक्स रेव्हेन्यू, हे या तिघांच्या मॅनिप्युलेशनने सरकार जे धोरण राबवतं त्याला फिस्कल पॉलिसी म्हणतात. का करतं ते? कारण ह्या फिस्कल पॉलिसीने काही इकडचे घटक त्याला कंट्रोल करायचे असतात, त्यांच्यावर नियमन करायचं असतं. उदाहरणार्थ अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी दूर करायची असते, अर्थव्यवस्थेला गती द्यायची असते, लोकांच्या हातात कधीतरी पैसा द्यायचा असतो, खर्च करायला लावायचा असतो, कधीतरी लोकांना बचत करायला लावायची असते, इम्पोर्ट आणि एक्सपोर्टवर परिणाम करायचे असतात, व्याज दरांवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवायचं असतं, बाजारातला अर्थव्यवस्थेला पुरवठा नियमित करायचा असतो, ज्या स्रोत उभे करायचे असतात आणि ते लोकांवर विकासाच्या अँगलने खर्च पण करायचे असतात. हा सगळा राटगाडा सरकार चालवतं. तो ज्या धोरणान्वये चालवतं त्या धोरणाला फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरण म्हणतात. ही दोनही धोरणं माहीत असणं अपेक्षित आहे. सिलेबसमधला जो बी पार्ट आहे त्याच्यामध्ये पहिला मुद्दा किंवा शासकीय अर्थव्यवस्था, याच्यामध्ये पहिला मुद्दा सापडतो आपल्याला अर्थसंकल्प. बजेट, टॅक्स, नॉन टॅक्स रेव्हेन्यू सरकार गोळा करतं आणि त्यानंतर हेल्थ, रिसेटलमेंट, एज्युकेशन या तत्वांवर खर्च करतं, प्रशासन चालवतं, संरक्षणावर खर्च करतं. हा बजेट माहीत असणं अपेक्षित आहे. या अँगलने याच्यामध्ये काहीतरी तूट निर्माण होते, या तिजोरीत तूट निर्माण होते. ती तूट मोजण्याचं सूत्र आणि ती तूट किती राहिलेली आहे अलीकडे 2020-21 कोविड काळामध्ये ती कशी वाढलेली होती तर ते पण माहीत असणं अपेक्षित आहे. महसुली जमा आणि भांडवली जमा, महसुली खर्च आणि भांडवली खर्च याच्यातले फरक, कुठले जमा या महसुली आहेत आणि भांडवली आहेत, कुठल्या या महसुली खर्च आहेत आणि भांडवली खर्च आहेत, तर हे वर्गीकरण माहीत असणं अपेक्षित आहे. विविध कर पातळ्या त्याच्यावर अलीकडे प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ GSTचे जे वेगवेगळे स्लॅब्स आहेत ते कोणते आहेत, 5, 12, 18, 28, किंवा आपण जर इन्कम टॅक्सच्या पातळ्या बघितल्या तर त्या कोणत्या आहेत. कॉर्पोरेशन टॅक्स, कंपनी कर, कंपन्यांवर आकारला जाणारे जे कर आहेत त्या करांचे दर वेगवेगळे कोणते आहेत. देशी उद्योगांसाठी कोणते आहेत. देशी उद्योगांचं पण वर्गीकरण आपण वेगवेगळ्या गटांमध्ये करतो. परकीय कंपनी आहेत त्याच्यावर कर पातळ्या कोणत्या आहेत, तर ते कर पातळ्या करून ठेवा, त्याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत सलग. आता कॉर्पोरेशन टॅक्सचा नंबर लागण्याची शक्यता आहे. आणि चालू अर्थसंकल्प, 3ही अर्थसंकल्प 2019-20, 2020-21 आणि 2021-22 तर ते करणं अपेक्षित आहे. इव्हन 2022-23चे पण काही महत्त्वाचे आकडे, म्हणजे मी म्हणतो की 4 अलीकडचे अर्थसंकल्प व्यवस्थित करून ठेवा. 4चे 4 कसं करायचं तर त्याचा जर तुलनात्मक आपण अभ्यास केला तर मला वाटतं ते चांगल्या पद्धतीने होण्याची शक्यता असते. कारण उदाहरणार्थ जर आपण 19-20चा बजेट केला तर त्याच्यात राजकोषीय तूट किती सांगितली आणि जेव्हा आपण तो करतो तेव्हा तेच मुद्दा कंटिन्यू करायचा की 19-20मध्ये किती सांगितले, 20-21मध्ये किती सांगितले, 21-22मध्ये किती सांगितले आणि 22-23च्या बजेटमध्ये किती सांगितलेले आहे. तर हे कंपॅरेटिव्ह जर केलं तर सगळेच्या सगळे बजेटसुद्धा आपल्याला लक्षात राहण्याची शक्यता आहे. अर्थात सगळे मुद्दे नाही लक्षात राहणार पण त्यातल्या त्यात काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात राहू शकतात. तर चालू या अर्थसंकल्पांमध्ये ज्या महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत आणि त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या तुटी दिलेल्या असतात. त्यातल्या त्यात राजकोषीय तुटीचे जर आकडे व्यवस्थित केले आणि ते जर आपण FRBM समितीशी थोडेसे लिंक केले तर ते मला वाटतं चांगलं लक्षात राहण्याची शक्यता आहे.
तर सरकार दोन जे खर्च आहेत, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, महसुली खर्च आणि भांडवली खर्च, याच्यात काय फरक आहे मी आत्ता सांगितलं की ते महत्त्वाचे कसे आहेत. कॅपिटल एक्सपेंडिचर कमी आपलं आणि महसुली एक्सपेंडिचर जास्त आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जास्त, महसुली खर्च जास्त आहे, भांडवली खर्च कमी आहे. हे चित्र एक्झॅक्ट 1990च्या आधी उलट होतं, आपला भांडवली खर्च जास्त होता, महसुली खर्च कमी होता. आता आपण ते उलट केलेलं आहे. हे उलट नसावं खरं तर, आपण एक्झॅक्ट नाही करायला पाहिजे तेच करतोय की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जास्त करतोय, कॅपिटल एक्सपेंडिचर कमी करतोय. आता मी जे आत्ता मगाशी जे सांगितलं नेमकं त्याचा अर्थ काय होतो तर ते व्यवस्थित मला वाटतं त्याचा जर अभ्यास केला तर त्याचा अर्थ चांगल्या पद्धतीने समजेल. तर हे वर्गीकरण काय कसं केलं जातं, राज्यांच्या बाबतीमध्ये पण हे वर्गीकरण थोडंसं कसं बदलतं तर ते पण माहीत असणं अपेक्षित आहे. आणि जर जमा कमी असेल आणि खर्च जास्त असेल तर एक डेफिसिट निर्माण होते, ज्याला आंतरराष्ट्रीय पठडीमध्ये बजेट डेफिसिट म्हणत असले तरी एक नवीन पद्धत जी 1991 नंतर इव्हॉल्व झालेली आहे आणि जी 1997 पासून आपण फॉलो करतो की आपण आपली डेफिसिट, बजेट डेफिसिट ही 0 दाखवतो आणि आपली जी मेन डेफिसिट ती दाखवतो फिस्कल डेफिसिट, राजकोषीय तूट. तर राजकोषीय तुटीची सूत्र आणि अलीकडे किती तूट राहिलेली आहे मी मगाशी सांगितलं की तो मुद्दा महत्त्वाचा ठरतो. इवन अलीकडे जे मुद्दे आणखी मला महत्त्वाचे वाटतं की अर्थसंकल्पामध्ये आपण नेहमी संरक्षणाला जास्त महत्त्व देतो. किती सुंदर चित्र ज्याने रेखाटलं त्याने किती सुंदर रेखाटलं की संरक्षण बंदुकीची गोळी आहे आणि त्याच्यावर बजेटमध्ये सर्वाधिक खर्च होतो, आपलं अर्थसंकल्पाबाबत तर ते लागूच होतं. आणि आरोग्य आणि शिक्षण याच्यावरचे खर्च जे कित्येक धोरणं झाली त्या धोरणांमध्ये अनाऊन्स झालेलं किंवा आत्ता जे शिक्षण धोरण झालं त्याच्यावर पण अनाऊन्स झालेलं की आपण GDPचा किती शिक्षणावर खर्च केला पाहिजे आणि शिक्षणावर आणि आरोग्यावर खर्च केलं पाहिजे. तर हे मुद्दे महत्त्वाचे मला वाटतात आता, कारण आरोग्यावरचा खर्च वाढला पाहिजे, बजेटरी एक्सपेंडिचर वाढलं पाहिजे, हे कोविडने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि शिक्षणाचा वाढला पाहिजे हे आता 1920च्या नवीन शिक्षण धोरणाने दाखवून दिलेलं आहे. तर ते किती सांगितलं आहे, आपण किती करतो प्रत्यक्षात, हे आकडे कम्पॅरेटिव्हली मला वाटतं महत्त्वाचे ठरतात. ते आत्ता इथे लागतील आणि यापेक्षा पण महत्त्वाचे लागतील ते मुख्य परीक्षांसाठी. अर्थसंकल्प याच्यात पुढचा मुद्दा दिलेला लेखा, म्हणजे ज्याला आपण अकाउंटिंग म्हणतो. अकाउंटिंग केंद्र सरकार आणि राज्य सरकार ठेवतं. तर या संबंधित हे काही महत्त्वाचे मुद्दे मला वाटतात. एक आहे केंद्राची आणि राज्यांची लेखा पद्धत, म्हणजे केंद्र त्याचे अकाउंट्स कसे ठेवतं, राज्य त्याचे अकाउंट्स कसे ठेवतात. अर्थविधेयकाबाबत प्रश्न विचारले गेलेले आहेत. संसदीय समित्या, संसदीय आर्थिक समित्या ज्या 3 महत्त्वाच्या समित्या आहेत त्या समित्यांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि हे अर्थविधेयक आणि संसदीय समित्या यांच्यावरचे प्रश्न, जसे हे तिकडे पॉलिटी या सब्जेक्ट अंडर विचारले जातात तसे ते इकॉनॉमिक्स या सब्जेक्ट अंडर पण विचारले जातात. तर ते व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. अर्थविधेयक आणि संसदीय समित्यांचं कम्पॅरेटिव्हली स्टडी, कोणत्या कोणत्या समित्यांनी शिफारस केलेली आहे, कधी कधीपासून आपण त्या समित्या स्थापन केलेल्या आहेत, त्यांचे सदस्य किती किती राहिलेले आहेत आणि त्यांच्या शिफारशी काय काय आहेत, त्यांची महत्त्वाचे कार्य. शासकीय कर्जांचे प्रकार आणि देयता याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि मला वाटतं आयोगाने हा एक नवीन मुद्दा उचललेला आहे ज्याच्यावर आता प्रश्न विचारले जातात की केंद्राचं जे काही कर्ज आहे त्या कर्जांची विभागणी आपण कसं करतो. सरकार, केंद्र सरकार मुख्यतः कोणत्या कोणत्या पद्धतीने कर्ज उभारण्याचा प्रयत्न करतं, कर्जाचे प्रकार आहेत आणि त्या कर्जांचे फायदे तोटे पण आहेत. कर्ज आणि कर्जाच्या पलीकडे आणखी देयता, लायबिलिटी असा पण शब्द आहे. सरकार कर्ज उभारतं. हे कर्ज इंटरनल डेट असतं, म्हणजे अंतर्गत कर्ज भारतातल्याच लोकांकडनं घेतलेलं. एक्सटर्नल डेट म्हणजे बाहेरच्या लोकांकडनं, बाहेरच्या देशांकडनं किंवा IMF, वर्ल्ड बँकेसारख्या संघटनांकडनं घेतलेलं. आणि सार्वजनिक लोकलेख्यांकडनं उचल पण केलेली असते, ज्याला आपण लायबिलिटीज म्हणतो. या सगळ्या लायबिलिटीज आहेत खरं तर गव्हर्नमेंटच्या. एवढं सरकारला कर्ज द्यायला लागतं. सरकार कर्जाचे आकडे घोषित करत असते, एवढं कर्ज घ्यायला लागेल, पण त्याच्या खाली इंटरेस्ट पण असतो, व्याज पण द्यायला लागतं. हे सगळंच जेव्हा आपल्याला द्यायला लागतं, आपल्याला कर्ज पण फेडायला लागते दरवर्षी, इंटरेस्ट पण द्यायला लागतोय. तर या दोघं मिळून आपली जी तूट राहते त्याला आपण राजकोषीय तूट म्हणतोय. आणि फक्त डेब्टसाठी जी आपण तूट ठेवतो त्याला आपण प्राथमिक तूट असं म्हणतो. प्राथमिक तूट आणि राजकोषीय तुटीमध्ये इंटरेस्ट, व्याजाचा फरक असतो. ही सूत्र माहीत असणं अपेक्षित आहे, एक प्रायमरी तरी माहिती असणं अपेक्षित आहे जर आपण कंबाईन पूर्वची तयारी करतोय. अकाउंटिंग झालं. पुढचा शेवटचा मुद्दा येतो तो आहे ऑडिटिंग. जे सरकारचे लेखे आहेत, अकाउंट्स आहेत, त्यांचं ऑडिट करायला लागतं आणि लेखापरीक्षण ऑडिटमध्ये मग सुरू होती कामगिरी ती कॅगची. कॅग याच्या बाबतीमध्ये तिकडे पॉलिटीला प्रश्न विचारले जातात, जसे ते तिकडे आहेत तसे ते इकडे पण आहेत. कॅग आणि ते कोणत्या पद्धतीनुसार लेखापरीक्षण करतात, लेखापरीक्षण अहवाल ते कसे कोणाला सादर करतात, त्यांचं नंतर विच्छेदन विश्लेषण कसं होतं ते पण माहीत असणं अपेक्षित आहे.
उदाहरणार्थ कॅगने अलीकडे बरेचसे घोटाळे, सरकार एकीकडे सरकार आहे आणि दुसरीकडे पब्लिक अकाउंट्स कमिटी आहे, सार्वजनिक लोकलेखा समिती, ते कसे सरकारचे जे काही घोटाळे वगैरे बाहेर काढते आणि कॅगची मदत कशी तिला होते वगैरे वगैरे, हे सगळे मुद्दे जसे पॉलिटिक्स महत्त्वाचे आहेत तसे इथे इकॉनॉमिक्समध्ये पण महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. मी आतापर्यंत सिलेबसमध्ये डिफाईन केलेले मुद्दे तुमच्याबरोबर डिस्कस केले किंवा मी तुम्हाला सांगितलं की कुठले कुठले मुद्दे करणं अपेक्षित आहे. पण असे काही मुद्दे आहेत जे सिलेबसमध्ये अगदी प्रॉमिनंटली असे मांडलेले नाही आहेत, पण त्याच्यावर आयोगाने कंबाईन पूर्व परीक्षामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. मला वाटतं हे मुद्दे पण तुम्ही टिक करून ठेवा आणि ते या जर रिवाईज करता आले या पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये तर ते व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. मुद्दा आहे आर्थिक सुधारणांचा. आर्थिक सुधारणांमध्ये कर सुधारणा, करांचा वाटा किती राहिलेला आहे, प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर याच्यातला फरक आधी तर माहीत असणं अपेक्षित आहे. आणि एकूण कर महसुलामध्ये प्रत्यक्ष करांचा वाटा कसा राहिलेला आहे, अप्रत्यक्ष करांचा वाटा कसा राहिलेला आहे, 1991 मध्ये काय परिस्थिती होती, आता कशी परिस्थिती झालेली आहे, जीएसटी पश्चात ही परिस्थिती कशी झालेली आहे, तर हे व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. केंद्राला सर्वाधिक कर महसूल मिळणारा कर कोणता आणि राज्याला कोणता हे पण माहीत असणं अपेक्षित आहे. उद्योगाचा मालक आहे, उद्योगपती आहे, तो म्हणतो आय कांट ब्रीथ हेल्प. कॉर्पोरेट टॅक्सेस खूप जास्त कर आकारले गेलेत त्याच्यावर, म्हणून तो संकटात सापडलेला आहे. तर हे कॉर्पोरेट टॅक्सेस किंवा इन्कम टॅक्स हे असले जे कर आहेत ते आपण 1991 पासून कमी करत आलेलो आहोत, त्याला कर सुधारणा म्हणतात. तर हे थोडंसं याचा पण आवाका आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. चेलाइया समिती, केळकर समितीने काय म्हटलं ते. आणि दुसऱ्या सुधारणा आहेत बँकिंग सुधारणा, बँकिंग क्षेत्रामधल्या सुधारणा. आणि बँकिंग सुधारणांना लागून आहे राजकोषीय सुधारणा, फिस्कल रिफॉर्म्स, जिथे FRBM सारखे कायदे आपण केलेले आहेत. तर बँकिंग सुधारणा आणि राजकोषीय सुधारणा या सुधारणा माहीत असणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ मी आता सांगितलं बँकिंग सुधारणामध्ये नरसिंहन समिती, आणि जर राजकोषीय सुधारणा असेल तर केळकर समिती आणि 3 FRBM समित्या. FRBM कायद्यावर सलग प्रश्न विचारला गेलेला आहे, तर तो मुद्दा माहीत असणं अपेक्षित आहे. आणि WTOच्या करारांवर आता एक प्रश्न विचारला गेला होता. तर WTOचे जे करार आहेत, तर उदाहरणार्थ मोस्ट फेवर नेशन वगैरे वगैरे असे काही मुद्दे आता रिपीट झालेले होते. तर हे जे मेन्सचे पॉईंट आहेत त्यात तर पूर्वला पण काही 1-2 रिपीट झालेत. तर आता वेळ आहे म्हणून ते करून ठेवायला हरकत नाही, पण WTOच्या करारावर आता प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मी म्हणतो की जर असे काही मुद्दे जे सिलेबसमध्ये डिफाईन नाही आहेत पण त्याच्यावर प्रश्न विचारले जातात ते कोणते, ते इथनं सुरू होत आहेत. ते आता आर्थिक सुधारणा, त्यात कर सुधारणा, बँकिंग सुधारणा आणि राजकोषीय सुधारणा ह्या थोडंसं करून ठेवणं अपेक्षित आहे. डायरेक्ट टॅक्सेस हे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस असतात, हे माहिती आहे आपल्याला, किंवा माहीत नसेल तर ते माहीत करून घ्या. इन्कम टॅक्सच्या पातळ्या आहेत, उदाहरणार्थ 5%, 20%, 30%. जसजशी श्रीमंती वाढत जाते, जसजसं उत्पन्न वाढत जातं तसतसं कराचे स्लॅब्स वाढत जातात. हा म्हणतोय सगळ्यांना की सगळे पळू नका, डोंट पॅनिक, इट्स ओनली गोइंग टू हिट द रिच गाईज. म्हणजे जे श्रीमंत आहेत त्यांनाच हा जास्त फटका देणार आहे प्रोग्रेसिव्ह टॅक्स. आणि हा प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स हे जे आहे ते प्रोग्रेसिव्ह, त्यातल्या त्यात इन्कम टॅक्स हा प्रोग्रेसिव्ह आहे. आणि याच्या उलट जे आहे ते आहे रिग्रेसिव्ह टॅक्स, ज्याला आपण फ्लॅट टॅक्स असं पण म्हणू शकतो. की म्हणून जीएसटी सगळ्यांवर लागू होतो, पण जीएसटीचा फटका हा मिडल क्लास आणि लोअर क्लासला जास्त बसतो. तो कसा, म्हणून त्याला रिग्रेसिव्ह कसा का म्हणतात, तर हे पण मुद्दे माहीत असणं अपेक्षित आहे. आणि मी जे सांगितलं की प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष करांचा एकूण महसुलातला वाटा किती राहिलेला आहे, कसा राहिलेला आहे, त्याची प्रवृत्ती कशी राहिलेली आहे, ते मुद्दे माहीत असणं अपेक्षित आहे. FRBM आयोगाचा आवडता मुद्दा, त्याच्यावर सलग प्रश्न विचारले गेलेले, ते व्यवस्थित करून ठेवा. WTOचे करार इम्पोर्ट आणि एक्सपोर्टवर परिणाम करतात, हे करार माहीत असणं अपेक्षित आहे. पंचवार्षिक योजनांवर विचारले जाणारे परंपरागत मुद्दे, की विविध पंचवार्षिक योजना, त्याची प्रतिमानं काय राहिलेली आहेत, पंचवार्षिक योजनांमध्ये वृद्धी दर किती नियोजित होता आणि किती साध्य झाला, विविध योजनांमध्ये मुख्य भर कशावर होता आणि कोणत्या कोणत्या योजना सुरू झाल्या. उदाहरणार्थ लोह पोलाद, खतं, धरणं यांची काही यादी सापडते आपल्याला, ती यादी व्यवस्थित करून ठेवायची. नीती आयोग आणि नियोजन आयोगातला फरक, जे राज्यसेवा पूर्वसाठी मी स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलेलं आहे, तसं इथे पण तो विचारला जाईल. नीती आयोग, त्याची रचना, त्याच्यामध्ये तो कशासाठी स्थापन झालेला आहे, प्लॅनिंग कमिशन कसं आपण डिसेंबर 2014ला बाद केलं आणि नीती आयोग कसा जानेवारी 2015मध्ये आपण सुरू केलेला आहे, त्याची गरज काय होती एक्झॅक्ट आणि त्याची काय कामं आहेत, त्याच्यावर आता अलीकडे प्रश्न खूप जास्त विचारले जातात. योजना हा अविभाज्य भाग आहे. रोजगार, आरोग्य, मूलभूत सुविधांच्या योजना, महिला बालकांच्या योजना,
हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यसेवा पूर्वमध्ये आता महिलांच्या आणि बालकांच्या वर सलग आपल्याला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 1 ते 2 प्रश्न सापडतात. परत सांगतो, महिलांविषयक आणि बालकांविषयक म्हणजे महिलांविषयक योजनांचं एक चित्रपट दाखवलेलं आहे. इकडे नरेगा योजनावर प्रश्न विचारला जातोय सलग, आणि इकडे महिलांच्या आणि बालकांच्या वर ज्या योजना आहेत त्यांच्यासाठीच्या त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत, रस्ते, महामार्ग, रेल्वे, जलवाहतूक, विमान वाहतूक आणि एक वीज त्याच्यामध्ये टाकता येतं आपल्याला. त्याच्या संबंधितच्या ज्या विविध योजना आहेत, विविध मार्गांची क्रमवारी आहे, रेल्वेचे विविध जे काही विभाग आहेत, किंवा नवीन आपण जलवाहतूक किंवा आपण राष्ट्रीय जलमार्ग घोषित केलेले आहेत. विमान वाहतूक उदाहरणार्थ पहिली विमानसेवा कोणी सुरू केली तो प्रश्न जरी बाद झालेला असला तरी त्या पद्धतीचे प्रश्न परत विचारले जातील. वीज वापर, तर याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर मला वाटतं हे मुद्दे जिथनं त्याचे सोर्सेस आपल्याला सापडतील ते एकदा हाताखालनं घालायला पाहिजे. उज्ज्वला योजना एक महत्त्वाचा, एक आवडती योजना आहे सरकारची पण आणि आयोगाची पण. तर हे सगळा दूर होत होता, म्हणून आपण आता त्यांना ज्यांच्याकडे LPG जोडणी अजून झालेली नाही तर तिथे LPG जोडलं आपण. LPG आपण प्रोव्हाइड पण केले, पण आता LPGचेच भाव परत आसमानमध्ये गेलेले आहेत. तर परत लाकडांवर यावं लागतं का, असं पण परिस्थिती निर्माण झालेली आहे. 1000च्या पुढे गेलेलं आहे LPGचं सिलेंडर. गतिशक्ती योजना ही पण मला महत्त्वाची वाटते, पायाभूत सुविधा योजना या सदरामध्ये. तर अमृतकाल, स्वातंत्र्याचं 75वं वर्ष ते 100वं वर्ष, आपण 75वं वर्ष आपण आता त्याच्या पुढे गेलेलो आहोत आणि आता अमृतकाल सुरू झालेला आहे. 100व्या वर्षापर्यंत म्हणजे 2047 पर्यंत हा अमृतकाल राहील. या अमृतकालामध्ये सरकारचं धोरण काय काय राहिलेलं आहे त्याची बऱ्यापैकी घोषणा 2022च्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये गतिशक्ती योजना ही कुठे बसते तर हे पण थोडंसं करून ठेवा. ड्रोन संबंधित काही घोषणा 2022च्या बजेटमध्ये झालेल्या आहेत. मला वाटतं हे महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो पुढच्या परीक्षांसाठी. शेवटचा मुद्दा आहे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट असा कुठलाही शब्द राज्यसेवा कंबाईन पूर्वमध्ये दिलेला नसला तरी कंबाईन पूर्वला सलग त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा प्युअरली राज्यसेवा पूर्वचा टॉपिक आहे आणि तो पेपर 3मध्ये, पेपर 2मध्ये सुद्धा विचारला जातो राज्यसेवा मुख्यला. पण कंबाईन पूर्वला पण याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत, सलग विचारले गेलेले आहेत. त्यामुळे तो पण व्यवस्थित करून ठेवायचा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट या नेमकं ही संकल्पना काय आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी अगदी वसुंधरा परिषद, त्याच्या आधीच्या स्टॉकहोम परिषद असेल किंवा रिओ 20 असेल, +20 असेल, +10 +20 असेल, तर या परिषदा काय काय झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये काय काय घोषणा झालेल्या आहेत. आणि एक निवडक MDG आणि SDG, सगळे नाही पण निवडक, आता 8च आहेत MDG आणि SDG 17 आहेत. त्यातले पहिले जे 4-5 आहेत ते जास्त महत्त्वाचे आहेत. तेवढे जरी करून गेलात तरी मला वाटतं जर चुकीने प्रश्न विचारलाच तर त्याच्यावरचं उत्तर आपल्याला नक्कीच सापडेल. तर शाश्वत विकास मला वाटतं महत्त्वाचा ठरतो. पॅरिस करारावर प्रश्न विचारले गेलेले आहेत, तो पण महत्त्वाचा ठरतो. 2 कार्टून शेअर करतो शेवटी जाता. पॅरिस करार आणि त्याच्या पुढे भारत बसलेला असं कार्टून एक अमेरिकन न्यूजपेपरमध्ये प्रकाशित झालं होतं की याच्या आधी जे काही क्योटो प्रोटोकॉल आपण फॉलो करत होतो, तो क्योटो प्रोटोकॉल हा चीन आणि भारत यांच्यावर बंधनकारक नव्हता. त्यामुळे क्योटो प्रोटोकॉल हा अमेरिकेसारख्या विकसित देशांवरच तो प्रोटोकॉल लागू होता. त्याच्यामुळे हे प्रोटोकॉलमध्ये हे सगळं दरडोई CO2चं जे उत्सर्जनाची जी मर्यादा आहे ती विकसित देशांसाठीच होती, भारत चीनसाठी नव्हती. मग भारत चीनसारखे देश हे पर्यावरणाचा ऱ्हास करतात असं अमेरिकन लोक किंवा अमेरिका म्हणत होती. आणि पॅरिससारख्या करारांमध्ये सुद्धा त्याचं या समिट किंवा या करारांमध्ये सुद्धा हे मोठी धोड निर्माण करतात भारत आणि चीन असं ते म्हणत होते. असं कार्टून त्यांनी प्रकाशित केलं. पण नंतर भारताने इतकी मोठी कामगिरी त्याच्यामध्ये बजावलेली की पॅरिस करार संमत करण्यामध्ये, पॅरिस कराराअंतर्गत मोठमोठ्या इंटरनॅशनल अलायन्स निर्माण करण्यामध्ये भारताने खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. भारताने स्वतः वचन दिलेलं आहे तिथे की आम्ही पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे तो नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. उलट जी अमेरिका आपल्याला नावं ठेवत होती ते अमेरिकाच नंतर ट्रम्प सरकार आल्यानंतर त्याच्यातनं बाहेर पडली. म्हणून भारताने त्याला प्रत्युत्तर देत एक कार्टून प्रकाशित केलेलं सतीश आचार्य यांनी. जर भारत ही धोंड होता तर आता भारतानेच ती रेल्वे आता चालवायला सुरुवात केलेली आणि हा ट्रम्प आहे. तर ट्रम्पनेच आता नवीन धोंड निर्माण केलेलं. आणि हा पॅरिस करार काय आहे एक्झॅक्ट, क्योटो प्रोटोकॉल याला वगळून आपण पॅरिस करार कसा 2015मध्ये संमत केला आहे आणि पुढचं वाटचाल ही या पर्यावरण ऱ्हासाविरुद्धची वाटचाल आपली कशी राहणार आहे तर त्याच्याविषयी या परिषदा, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हा एक आणखी वेगळा पार्ट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, तर हे शाश्वत विकास हा जो काही मुद्दा आहे तर तो महत्त्वाचा ठरतो येणाऱ्या परीक्षांसाठी. तर तो करून ठेवणं अपेक्षित आहे.
तरी सिलेबसमधले असलेले मुद्दे ए आणि बी या सेक्शन अंतर्गत मी हे मुद्दे सांगितलेले आहेतच, पण असेही मुद्दे मी तुम्हाला सांगितले ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतं, जे मुद्दे याच्यात हायलाईट झालेले नाही आहेत सिलेबसमध्ये पण त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतं. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या 2 पुस्तकांमध्ये आणि माझ्या व्हिडिओ कोर्समध्ये पण सापडतील. या पुस्तकांमध्ये मी ही चर्चा अगदी विस्तृत जरी केलेली असली तरी मी आत्ता जे मुद्दे सांगितले ती चेकलिस्ट समोर ठेवून जर तुम्ही त्या मुद्द्यांचा अभ्यास केला तरी मला वाटतं ते तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. माझा सल्ला आहे की स्टार्ट टू एंड वाचायचं आहे, पण तुम्हाला जर IMP पॉईंट्स पाहिजे आहेत ज्याच्यावर आयोग सलग प्रश्न विचारतं, आयोगाचा रस्ता कुणीकडे वळतो आहे हे आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिकांवरनं समजतं आणि तो कुठल्या दिशेला वळू शकतो ते मी तुम्हाला या चेकलिस्टच्या माध्यमातून आज शेअर केलेलं आहे. परत सांगतो, ही चेकलिस्टची PDF ची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता. तुम्हाला सर्वांना अभ्यासाच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.